नमस्कार, ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आलेला आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला श्रीखंड आणि पुरी ही आवर्जून केली जाते। तर आपण आज श्रीखंड हे घरच्या घरी करणार आहोत आणि अगदी मलाईदार आपलं दही बनवून पण तयार झालेलं आहे बघा घरच्या घरी। त्याच सोयीच्यामध्ये आपल्याला श्रीखंड करायचे। तर सर्वात प्रथम मी इथे एक घेतलेलं आहे बघा, एक बाउल घेतलेलं आहे। बाउलवरती मी एक चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये मी ठेवून घेतलेलं बघा एक रुमाल। आपल्याला इथे कॉटनचा रुमाल किंवा सुती रुमाल घ्यायचा आहे, तर मी ते सुती रुमाल घेतलेला आहे आणि इथे आपल्याला हे दही इथे टाकून द्यायचं आहे। तर सर्व आपलं हे मलाईदार असं दही बनवून तयार झालेलं आहे बघा। तर याच्यामध्ये मी आता हे दही टाकून घेते। हे 8-10 लिटर आपलं हे दही बनलेलं आहे बघा घरच्या दुधाचं। तर याची पण रेसिपी मी तुम्हाला लवकरच शेअर करते। याच्यामधलं आपल्याला सर्व पाणी इथे आपल्याला हे काढून टाकायचं असतं, त्याच्यामुळे आपण हे याला बांधून घेणार आहोत। याच्यामधलं सर्व पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे बघा। अगदी परफेक्ट श्रीखंड करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा नको आपल्याला, त्याच्यामुळे याच्यामधलं आपण सर्व पाणी ते काढून घेणार आहोत। आणि हे आपल्याला छानपैकी याची गाठ बांधून घ्यायची, किंवा आपण गाठ बांधल्यानंतर हे आपण एखाद्या नळाला किंवा तुम्ही याच्यावरती खूप जास्त अशी जड एखादी वस्तू ठेवू शकता बघा। तर आता याच्यामधलं मी सर्व पाणी काढून घेते। या पद्धतीने आपल्याला हे सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपलं दही अगदी व्यवस्थितपणे झालेलं आहे बघा। त्याच्यामुळे आपल्या दह्यांची ही टेस्ट पण खूप छान होते। त्याच्यामुळे दही पण इथे आपलं चांगलं असणं आवश्यक आहे आणि अगदी फ्रेश दही बघा आपलं हे ताजं दही वापरलेलं आहे मी श्रीखंडासाठी। आता इथे आपण या रुमालाला एक अशी गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला। याच्यामधलं मी आता सर्व पाणी इथे काढून घेणार आहे बघा। थोडंसं पण पाणी आपल्या इथे शिल्लक राहायला नको। याच्यामधलं मी सर्व पाणी इथे काढून घेते। तर याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे मी। तर इथे आपण याला या पद्धतीने आता गाठ मारून घेणार आहोत बघा। तर इथे मी याला अशी छान इथे एक गाठ मारून घेतलेली आहे आणि हे आपण एका नळाला बांधू शकतो किंवा याच्यावरती आपण वजन ठेवू शकतो। याच्यामधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं। जेव्हा आपण हे नळाला बांधणार त्यातलं जे थोडं पाणी थेंब सर्व येथून गळून जातं बघा। तिथे शिल्लक एक पण थेंब आपल्या श्रीखंडामध्ये राहत नाही। तर मी आता हे नळाला बांधून घेते। तर इथे मी तुम्ही बघू शकता या पद्धतीने ते मी हे बांधून घेतलेले। तर तुम्ही बघू शकता याच्यामधलं सर्व पाणी आपलं हे रात्रभर गळून जातं आणि आपल्याला हा इथे जी गाठ मारून ठेवलेली आपण रुमाला ही रात्रभर आपल्याला ही अशीच ठेवायची। रात्रभर मधलं आपलं सर्व पाणी इथे नाहीसं होणार आहे आपल्या दह्यामधलं बघा। तर आता आपण भेटूया सकाळी। आता झालेली सकाळ बघा। आपण आता हे जे नळाला बांधून ठेवलेलं होतं आपण ते आता इथे काढून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये आपण याला टाकून घेणार आहोत बघा। तर बघा तुम्ही ते सर्व हे आपलं हे कोरडं झालेलं आहे। आता हे आपण याच्यामध्ये टाकून आपल्याला हे छानपैकी ते हे 5 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे बघा। तर एक चम्मच घ्यायचा आहे आपल्याला आणि हे छानपैकी ते असं आपल्याला हे 5 मिनिटासाठी हे पूर्ण असं एक संघ करून घ्यायचं आहे मग आपल्याला हे। तर या पद्धतीने मी आता याला 5 मिनिटं फेटून घेते। तर हे मी आता 5 मिनिटं छानपैकी इथे फेटून घेतलेले आहे। याच्यामध्ये आपण आता साखर टाकायची आपल्या आवडीनुसार आणि इथे विलायची पावडर मी साखरमध्येच घालून घेतलेली बघा। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण इथे जर आपण थोडी विलायची टाकली तर खूप छान लागते। आता हे छानपैकी तुम्ही परत मिक्स करून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकता। आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही बघा। तर इथे आपलं तयार झालेलं आहे बघा श्रीखंड आणि अगदी टेक्स्चर वगैरे तुम्ही बघू शकता खूप छान झाले। आता तुम्हाला जर ड्रायफ्रूट आवडत असेल तर तुम्ही ते खूप जास्त ड्रायफ्रूट पण घालू शकता किंवा तुम्ही केशर पण याच्यामध्ये घालू शकता बघा। तर हे तुम्ही बघू शकता छानपैकी ते आपल्या श्रीखंड पुरीसोबत खायला तयार झालेलं आहे। तर याच्यामध्ये मी आता माझ्या मुलाला ड्रायफ्रूट आवडत नाही त्याच्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे बघा। तर याच्यामध्ये तुम्ही केशर वगैरे पण घालू शकता, ड्रायफ्रूट पण घालू शकता, तुम्हाला आवडेल त्या फ्लेवरमध्ये तुम्ही ते करू शकता।
तर आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि आपण याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया। तर त्याला मी आता एका बाउलमध्ये काढून घेतले आणि आपण आता हे छानपैकी ते थंड करून घ्यायचं आणि पुरीसोबत खायचं तर खूप छान लागतं बघा थंड थंड श्रीखंड। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हे आपण विलायची फ्लेवरमध्ये आपलं हे श्रीखंड आपण हे तयार केलेलं आहे, याच्यामध्ये बाकी मी काहीच ॲड केलेलं नाही बघा। तर चला आपण भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये।